सिडको गृहनिर्माण प्रकल्पांबाबत सिडको अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा प्रकार समोर आलाय। एका घरामागे 8 अर्ज असल्याचा दावा करत सिडकोकडून लॉटरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची चुकीची माहिती दिली गेली आहे। यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक झाली आहे। सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे। सिडकोकडून 26,000 घरांची लॉटरी जी दिवाळीमध्ये निघणार होती, परंतु आता एक नवीन संभ्रम तयार झालेला आहे। काही आरटीआय कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। त्यांनी आरटीआयच्या मार्फत अशा काही डॉक्युमेंट्स काढले, त्यामध्ये घरांची कॉस्ट 34 लाख रुपये, 28 लाख ते 34, परंतु 74 लाखापर्यंत ती घरं विकली जातात। नेमकं काय प्रकरण आपण समजा, काय सांगाल? आरटीआय मार्फत तुम्हाला काय डॉक्युमेंट मिळाले, काय खरी माहिती? ही जी योजना आहे सिडकोची, लॉटरी 2024 ऑक्टोबरला निघाली, त्याच्यामध्ये सिडकोने जे सरकारी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जी माहिती दिली ती अत्यंत चुकीची माहिती दिली। आपल्याकडे त्याची रिअल फॅक्ट आरटीआय अंतर्गत आपण माहिती काढलेली आहे। आता विषय असा आहे की सिडकोने 2 एजन्सी नेमले 800 करोड रुपये देऊन, पोलीस मीडियम बाजार प्रायव्हेट लिमिटेड आणि थॉट रेंज प्रायव्हेट लिमिटेड। या स्वतःच्या एजन्सीने त्यांना आरटीआय अंतर्गत किती घरांची किंमत असली पाहिजे याचं कॉस्ट ब्रेकअप दिलेलं आहे आपल्याकडे। तर खांदेश्वर रेल्वे स्टेशनचं जे घर आहे ते त्यांची एजन्सी सांगते की तुम्ही 36 लाखात विका। त्याचे कळंबोलीचं घर आहे ते म्हणतात 35 लाखात विका। हे सगळं बाजारभाव, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, आजूबाजूची किंमत, त्या सगळ्यांचा विचार केला याच्यामध्ये। त्याच्यानंतर तळोजाचं घर आहे ते म्हणतात तुम्ही याचं वाशीचं जे घर आहे ते 35-36 लाखात विका। जुईनगर स्टेशनचं जे घर आहे ते 38 लाखात विका। म्हणजे घरांच्या किमती आपण जर बघितल्या 32, 36, 35 लाख अशा ठेवलेल्या आहेत। पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट नाही, ही बाजारभाव म्हणजे ही देणारी किंमत आहे, सेलिंग प्राइस सांगतो मी तुम्हाला। हे आरटीआय अंतर्गत मिळाले, त्याच्यामध्ये कोणतेही छुपा वगैरे असं काही नाही। आपल्याकडे आरटीआयचे डॉक्युमेंट आहेत। म्हणजे काय, सिडकोची स्वतःची जी 800 करोड रुपये खर्च करून एजन्सी नेमली, ती एजन्सी स्वतः सांगते की ही घरं 35 लाख, 32 लाख, 36 लाखात विका। मग सिडको स्वतःची मनमानी करून ही घरं आता 48 लाख, 41 लाख, 42 लाख, कुठे 74 लाख, कुठे 80 लाख, कुठे 98 लाख अशी का विकते? नक्कीच कंस्ट्रक्शन कॉस्ट पेक्षा घराची किंमत जास्त अशी प्रकारे सिडको घर विकते। तुमचं काय म्हणणं? त्याच्यामध्ये आता प्रधानमंत्री साहेबांनी ज्यावेळी त्यांच्या संकल्पनेची योजना मांडली की सर्वांना घर असावी, याच्यामध्ये या घराची किंमत 25 ते 30 लाख असावी अशी पहिल्यापासून अपेक्षा होती लोकांची। ते आणि लोकांना स्वप्नात पण वाटले नाही की हे घर एवढ्या 40 लाखापासून पुढे मिळेल। त्यामुळे यामध्ये सिडकोने प्रधानमंत्र्यांच्या योजनेची पायमल्ली उडवलेली आहे। बरोबर, पण आपण पाहतो बरोबर की पंतप्रधान आवास योजनेची घरं 35, 30, 35, 40 लाखापर्यंत जातात आहे। हे कसं काय पॉसिबल आहे सिडको? मुळात ही पूर्ण योजना प्राईम मिनिस्टर योजने PMAY योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहे आणि प्राईम मिनिस्टर योजनेच्या देशातल्या सगळ्या योजना बघितल्या तर कुठल्याही घरांच्या किमती 25-30 लाखाच्या वर नाहीये। अहमदाबाद मधल्या घरांची किंमत 24-25 लाखाला आहे। मुंबईमधलीच त्यांनी घरं आता विकले PMAY योजनेमध्ये, ही कुठलीही 30 लाखाच्या 35 लाखाच्या वर गेली नाही। साधं उदाहरण द्यायचं तर म्हाडाने आता लॉटरी काढली आहे। म्हाडा आणि सिडको हे राज्य शासनाच्या अंडर येते। म्हाडा लॉटरीमध्ये 25 लाखापर्यंत 500चा कार्पेट एरिया देऊ शकतो, पण इथे आम्हाला 292चा एरिया घ्यायला 40 लाखाच्या वर EWS असो किंवा LIG असो त्यांना ही एवढी किंमत भरावी लागते। पण हे सगळं करण्याचा आपला उद्देश काय? आपण लॉटरी धारक आहात का? हो, आम्ही सगळे इथे जमलेलो लॉटरी धारक आहेत। रोज आम्ही इथे येतोय, रोज कुठले ना कुठले रिक्वेस्ट करत आहोत पैसे कमी करा। मागच्या 8 महिन्यापासून आम्ही हा लढा पुकारला आहे, पण याला कुठेही सिडको MD कडून कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही। घर लागले आपल्याला? आम्हाला खांडेश्वरमध्ये घर लागलेलं काढलेलं आहे आणि ती इन्फॉर्मेशन जी आहे आपण सध्या पूर्ण ऐकलेली आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।